नमस्कार मित्रांनो. उटीचा हा शेवटचा दिवस आणि आम्ही सकाळी फ्रेश होऊन कोइंबतूरसाठी निघणार होतो, जे इथून फक्त 3 तासावर होतं. आणि सॉरी, मी या ब्लॉगमध्ये खूप कमी व्हिडिओज ॲड केलेत. आम्हाला इथूनच एवढा उशीर झाला होता, म्हणजे आम्ही निघालो आणि हे लोक नाश्ता करतात. आम्हाला इथून उशीर झाला. हॉटेलवर जाऊन आम्हाला जेवण करून फ्रेश होऊन रेडी होऊन आम्हाला निघायचं होतं आदियोगीसाठी, जे आमचं शेवटचं ठिकाण होतं व्हिजिट करायला. इथे आमच्या सगळ्यांची चिडचिड होते कारण का खूप उशीर झालेला. तरी आमच्या सलोनी मॅडम हे जोशात फोटो वगैरे काढतायत. जेवण केलं, हॉटेलला पोचलो, फ्रेश होऊन आम्ही निघाले. ऑटो केली, तिथे ऑटो नाही मिळत सहसा. ऑटो केली आणि असे काही आम्ही बसलो होतो सगळे ऑटोमध्ये. बघू शकता, ह्या एका ऑटोत आम्ही 10 जण बसलेलो एकमेकांच्या मांडीवर. काय हौस होती, काय कशाला, कारण काही माहीत नव्हतं, कारण का आम्हाला उशीर झालेला आणि उजेडत आम्हाला आदियोगी बघायचं होतं, जे शक्य झालेलं नाही. आम्हाला इथे पोचायला 7 वाजलेत, 7:30 झालेत आणि अंधार ऑलमोस्ट झाला होता. तरीही हे दृश्य एवढं अविस्मरणीय आणि हे होतं ना सुंदर, की आम्ही सगळं विसरलो. आम्ही कसे आलो, आम्ही कसे धावत पळत आलो, कारण का आम्ही आतमध्ये रिक्षा जिथे सोडली तिथून आतमध्ये यायलाच आम्हाला 20 ते 20-25 मिनिट लागलेत चालत. हे सगळं त्या दिवशीच आमचा खूप छान दिवस होता, की त्याशी अभिषेक होता महादेवांचा, तो बघितला आणि आम्ही तिथून रवाना झालो. शेवटची बस येतानाच त्या आमच्या रिक्षाचे तिने 1200 काहीतरी घेतले होते, त्यामुळे आम्ही बस चौकशी केली, बस पकडली आणि ह्या गर्दीतून आम्ही आमच्या हॉटेलजवळ पोहोचलो. खूप घाण एक्सपिरियन्स होता आणि पूर्ण वेळ आम्ही 1 तास असे उभे राहून गेलो आहे. आणि आमच्या गँगची मस्ती कधीच थांबत नाही, गर्दी असू दे किंवा काही असू दे. उतरून पहिला आम्ही खाण्यासाठी हॉटेल शोधत होतो. खूप वेळ झालेला, 12 वाजलेले. तरी आम्ही थोडंफार खाल्लं आणि चहा, फिल्टर कॉफी आणि चहा वगैरे पिऊन हॉटेलमध्ये जाऊन आम्ही सगळे झोपलो, कारण सकाळची लवकर ट्रेन होती. सकाळी उठून आम्हाला सकाळी 7-8ची बस ट्रेन होती आमची, त्यामुळे आम्ही फटाफट सगळे रेडी झालो आणि निघालो आमच्या ट्रेनसाठी. ट्रेनचं स्टेशनसुद्धा आमच्यापासून थोडं लांबच होतं, पण तेही आम्हाला रिक्षा किंवा बसने जायचं होतं. पण आम्ही ठरवलं की रिक्षा खूप जास्त महाग सांगतात, त्यामुळे आम्ही चुपचाप बस केलो आणि निघालो. आमच्या ट्रेनला ऑलमोस्ट 2 तास बाकी होते, 2-1.5 तास बाकी होते, त्यामुळे आम्ही जवळच्याच हॉटेलमध्ये नॉर्मल स्नॅक्स एन्जॉय केला ब्रेकफास्ट म्हणून. बॅग सगळे घेऊन आम्ही हॉटेलमध्ये एकदम अशी एंट्री केली होती. खूप सुंदर आणि खूप स्वच्छ ट्रेन होती आमची, AC ट्रेन होती, त्यामुळे खूप मस्त होती. आणि कलर बघा ना किती छान, पर्पल सीट्स वगैरे, आमच्या गजीचा फेवरेट कलर आहे. तिने अख्खी सीट हडपलेली आणि अशी बसली आहे बघा कशी, जशी काय माझ्याशिवाय इथे कोणी यायचंच नाही. आणि येताना जसे आम्ही आलो तसे जाताना अजिबात नव्हतो. खूप छान वाटत होतं, खूप मस्त बॉन्ड झाला होता सगळ्यांचा एकमेकांसोबत, किंवा आठवणी शेअर करत होतो. सगळं खूप मस्त चाललेलं. ट्रेन नुकतीच सुरू झाली होती तेव्हा हे टी-शर्ट विकायला काका आले होते. त्यांचं ॲक्च्युली आम्हाला जे लिहिलं होतं किंवा जो कपडा होता तो आम्हाला खूप आवडलेला आणि ते खूप कमी रेटमध्ये विकत होते. आम्ही घरी घालण्यासाठी ते कपडे घेत होतो. आणि एकच स्टेशन होतं जिथे झोमॅटोची डिलिव्हरी होणार होती. आम्ही ते स्टेशन निवडून अप्पूने सगळ्यांच्या ऑर्डर्स विचारून आम्ही असं काही फुल असं मील्स मागवलेले मॅकडीमधून. रात्र झाली आहे ही ऑलमोस्ट, आणि आम्ही दिवसभर फक्त अमंगस खेळत होतो. अमंगस आणि उनो आणि अमंगस खेळता खेळता आमचे 10 तास कधी गेले आम्हाला समजलंच नाही, कारण आम्ही जेव्हापासून ट्रेनमध्ये बसलो होतो ते आम्ही झोपेपर्यंत आम्ही उनो आणि अमंगसच खेळत होतो. त्यामध्ये सुद्धा फक्त आम्ही जेवायला आम्ही जे खाल्लं मॅकडी, त्यासाठी फक्त आम्ही ब्रेक घेतला होता. अदरवाईज आम्ही दुसरं काहीच करत नव्हतो आणि आम्ही फोनसुद्धा साईडला ठेवलेला. ह्याला म्हणतात सोने पे सुहागा. त्या मीलसोबत आम्हाला म्हणजे अप्पूने मील ऑर्डर केला होता. तिला समथिंग गोल्डन गिफ्ट कार्ड मिळालं होतं. त्यांनीच हे तिला स्वतःहून पाठवलेलं, जे तिच्या चॉईसचं नव्हतं, पण छान होते हे चीज डोनट केक्स वगैरे, जे आम्ही एन्जॉय केले. पुण्याला पोचलो आहे सकाळी आणि आम्ही एवढेच जण पुण्याला उतरणार होतो. बाकीची मंडळी जी अप्पूचे कलीग होते ते आमच्यासोबत आले, माझी फॅमिली माझ्यासोबत आली, आणि अप्पू, योगू आणि मृणाल हे सगळे मुंबईला जाणार होते. खूप वाईट वाटत होतं. खूप एवढी छान 10 दिवस आम्ही एकमेकांसोबत स्पेंड केले, बट आता ही ट्रिप एंड झाली आणि आम्ही आता कधी भेटणार हे आम्हाला माहिती नव्हतं, कारण मी पुण्याला असते, ह्या दोघी मुंबईला असतात, पण ह्या दोघी लांब राहतात, त्यामुळे ह्या पण दोघी कधी भेटेल माहिती नाही. अप्पूचा चेहरा दिसतं तुम्हाला किती पडला आहे. असंच असतं प्रत्येक ट्रिपचं एंडिंग.
आणि खूप खूप मजा केली आहे मित्रांनो. तुम्ही वेळात वेळ काढा आणि मित्रांसोबत टाईम स्पेंड करा, खूप गरजेचं असतं. आपल्या थकावटीच्या आयुष्यात असे दिवस एकत्र घालवणं खूप सध्याच्या जगात खूप गरजेचं आहे. सो मी रिक्वेस्ट करेन तुम्ही वेळ काढा, 2 दिवस असू दे, 3 दिवस असू दे, प्लीज आपल्या मित्रांसोबत मजा करा आणि गोड आठवणी बनवा. पुढे जाऊन त्या आठवणींना आठवूनच आपण खूप जास्त एन्जॉय करू हे फोटोज आणि व्हिडिओज बघून. सो थँक्यू सो मच गाईज. माझ्या ट्रिपचे सगळे ब्लॉग संपलेत आणि मी ह्यात प्रो नाही आहे, स्टील मी प्रयत्न केला आहे माझ्या आठवणी जपून ठेवायला आणि तुम्हाला अर्थातच तुम्हाला ब्लॉग माझे बघायला आवडतील म्हणूनच मी हे ब्लॉग केले होते. थँक्यू सो मच तुमच्या सपोर्टसाठी आणि पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.